नेरूळमधील शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण केल्याप्रकरणी अमित ठाकरेंनी गुन्ह्याची नोटीस स्वीकारली आहे। नोटीस स्वीकारण्याआधी अमित ठाकरेंनी नेरूळमध्ये शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन केलं। माझ्यावर गुन्हा दाखल झाला याचा अभिमान असल्याचं अमित ठाकरे म्हणाले। तर 4 महिने अनावरण रखडवणं हा महाराजांचा अपमान असल्याचा आरोपही त्यांनी केला। नवी मुंबईमधल्या नेरूळमधल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं परवानगीविना लोकार्पण केल्यानंतर अमित ठाकरे यांच्यावरती गुन्हा दाखल झालाय। त्यानंतर आज अमित ठाकरे नेरूळ पोलीस ठाण्यात पोहोचले। पोलीस ठाण्यात जाण्याआधी त्यांनी नेरूळमधल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केलं। गुन्हा दाखल झाल्यानंतर नेरूळ पोलिसांनी राज ठाकरेंच्या घरी जात अमित ठाकरेंना नोटीस देण्याचा प्रयत्न केला होता, पण ती नोटीस अमित ठाकरेंनी स्वीकारली नव्हती। अखेर आज नेरूळ पोलीस ठाण्यामध्ये जात अमित ठाकरेंनी ही नोटीस स्वीकारली आहे। जे आम्ही तो कपडा घाणेरडा फाडला, महाराजांना पाण्याचा अभिषेक दिला, आमच्याकडे दूध नव्हतं पण पाण्याचा अभिषेक दिला, त्याच्यानंतर आम्ही त्यांची आरती केली आणि त्याच्यामुळे जर आमच्यावर कलम होत असेल तर मला अभिमान आहे। अजून टाकायचे तर टाका आणि ती नोटीस आहे, त्याच्यामुळे ह्याचा मला अभिमान आहे। मला अजिबात वाईट वाटलं नाहीये। पोलिसांचे जे मसिया होते त्यांना वाटलं केस करू शांत राहतील, केस केल्यावरती ठाकरेंना अजून ग्लो येतो। बघताय ना माझा नेता कसा खुललाय। अमित ठाकरेंनी जे केलं ते काय चुकीचं केलं का? महाराज आतमध्ये बंदिस्त आहेत, अतिशय धूळ घाण असं त्या कपड्यावर पडलेलं होतं आणि महाराजांना त्याच्यातून या धूळ घाणीच्या पुतळ्यांना त्या मुक्त केलं। हा गुन्हा आहे, या महाराष्ट्रात तो गुन्हा होऊ शकतो। विजयसिंह पंडितांचा योगेश क्षीरसागर यांच्यावर निशाणा आहे। निवडणुकीच्या 2 दिवसांपूर्वी पक्षाच्या उमेदवारांना डावललं, एकही निवडणूक न लढवलेल्यांना उमेदवारी दिली असं विजयसिंह पंडितांनी म्हटलंय। विजयसिंह पंडित यांनी या शब्दात योगेश क्षीरसागर यांच्यावर निशाणा साधलाय। जो उमेदवार पक्षाने दिला होता त्यांनी यापूर्वी एकही निवडणूक त्या ठिकाणी लढवलेली नव्हती, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे। एकही निवडणूक, आणि या सगळ्या कार्यकर्त्यांच्या जीवावर अवघ्या त्या ठिकाणी 2000 मतांना पराभव झाला। आज ही कार्यकर्त्याची निवडणूक जेव्हा येते तेव्हा स्वतःच्या स्वार्थासाठी यांच्या पाठीत खंजीर खुपसून पळकुटेपणा केला, पळून गेला। स्मृती मंधानाचा विवाह सोहळा पुढे ढकलण्यात आलाय। स्मृतीचे वडील श्रीनिवास मंधाना यांना हृदयविकाराचा झटका आला। स्मृतीच्या वडिलांवर सांगलीमधल्या खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। तर पलाश मुच्छलची तब्येत बिघडली। पलाश मुच्छल हा स्मृती मंधानाचा होणारा नवरा आहे। लग्न मंडपातच स्मृती मंधानाच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका। स्मृती आणि पलाशचा विवाह सोहळा पुढे ढकलला। भारतीय महिला क्रिकेट टीमची उपकर्णधार स्मृती मंधाना आणि संगीत दिग्दर्शक पलाश मुच्छल यांचा विवाह सोहळा आता पुढे ढकलण्यात आलाय। आज दुपारी 4:30 वाजताचा लग्नाचा मुहूर्त होता। सांगलीमधील मंधाना फार्म हाऊस विवाह सोहळ्यासाठी सजलं होतं, मात्र लग्न मंडपातच स्मृती मंधानाच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आला। त्यांना तातडीने सांगलीमधील खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं। यानंतर लग्नस्थळावरून सर्व डेकोरेशन काढण्यात आलं। आलेल्या पाहुण्यांनाही परत पाठवण्यात आलं। वडिलांची तब्येत पूर्ण बरी झाल्यानंतरच लग्न करणार असा निर्णय स्मृतीने घेतलाय। तो आज सुबह में जब वो ब्रेकफास्ट कर रहे थे, स्मृति मंदाना के जो पापा हैं मिसेस श्रीनिवास मंदाना, उनकी तबीयत खराब होने लगी थी और उनको हॉस्पिटल ले गया है। तो स्मृति मंदाना ने डिसाइड किया कि जब तक उनके पापा ठीक नहीं हो जाते हैं तब तक के लिए ये जो मैरिज जो आज होने वाली थी वो अभी इनडेफिनेटली पोस्टपोन्ड है। स्मृती मंदानाच्या वडिलांना डाव्या बाजूला छातीत दुखण्यामुळे अर्जंट इमर्जन्सीमध्ये सर्व्हिस हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यात आलं। सध्याची परिस्थितीच्या हिशोबाने त्यांचं बीपी जरा जास्त झाल्यामुळे हृदयाचे ठोके पण जास्त वाढलेले आहेत, त्याच्यामुळे त्यांना अंडर ऑब्झर्वेशनमध्ये राहण्याची गरज आहे आणि यामुळे सगळ्याच प्रकारची ट्रीटमेंट चालू